संजय शिरसाट यावेळेस पराभूत होणार तुम्हाला 100% सांगतो. संजय शिरसाट इथंच बोलबच्चनगिरी करतो. मतदारसंघात 0 आहे. अहो देवा भाऊला स्वतःच्या ऑफिसचं बोर्डने सांभाळता आलं आणि देवा भाऊ काय ते भाऊला राहते घेणार आहे. देवा भाऊच्या ऑफिसमध्ये एक महिला येऊन तिनं धिंगाणा केला, काच फोडली, तिचं ऑफिसचं हे तोडून टाकलं. आता त्या उदय सामंताचा मोबाईल चोरला, यांचे स्वतःच्या ऑफिसचा बोर्ड सांभाळतात नाही, यांचे मोबाईल सांभाळतात नाही, हे महाराष्ट्र सांभाळायला चाललेलो. आमचा स्ट्राईक रेट जास्त असेल, आम्ही लंबे रेस के घोडे आहोत. आमचं यांचा पक्ष कधी आमिषा घुसळून टाकेल कुठे यांनाच कळणार नाही, यांनाच कुठं बांधून टाकेल यांनाच कळणार नाही. आमच्या पक्षाला थोडी आम्ही तर लढतोय, आम्ही थोडी शेपूट घालतोय अमित शहा पुढं, आम्ही थोडी शेपूट घालतो नरेंद्र मोदी पुढं, आम्ही तर मर्दानगीनं लढतोय. आमची शिवसैनिकाची इच्छा आहे उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आज हे गद्दार लोक कुठे लग्नाला कार्याला गेले ना ग्रामीण भागात, अरे गद्दाराला म्हणतात, अजूनही म्हणतात. अजूनही गेले की यांना खोकेवाले आले म्हणतात लोक. राष्ट्रवादी पार्टी ही वेगळ्या प्रकारची पार्टी, वेगळ्या धाटणीची पार्टी, ही नेत्यावर चालणारी पार्टी. आमची संघटना ही शिवसैनिकाच्या भावात चालणार. त्या काळात आम्हाला हिंदुत्वासाठी तलवार काढावं लागत होती, आज गरज नाही द्यायला आम्हाला. आज खान की बाण वरती निवडणूक नाही होत, काय होणार. आमचं हिंदुत्व प्रबोधनकारांचं आहे, आमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही. आम्ही एक क्लिअर सांगतो, आम्ही स्पष्ट सांगतो. त्याच्याचं हिंदुत्व वेगळं आहे, भाजपचं दिखाव हिंदुत्व आहे, शोबाज हिंदुत्व आहे. इकडे एक सांगतात मुंह में राम आणि बगल में छुरी त्यांची. एक चिमणीची गोष्ट, एक जंगलाला आग लागली होती, सगळं मोठे मोठे बंब होते आणि एक चिमणीसुद्धा चोचेनं पाणी टाकत होती. तिच्या चोचेनं काही ती आग विझत नाही, पण तिनं सांगितलं की आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असावं, आग लावणाऱ्याच्या नाही. तसंच निष्ठावानाच्या यादीत माझं नाव असावं. मी छोटा असेल नाही तर मोठा असेल, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणूक आता एकदम जवळून ठेपलेली आहे. निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा देखील महाराष्ट्र दौरा पूर्ण झालेला आहे आणि साधारणतः दिवाळीच्या सगळ्या सुट्ट्या वगैरे बघून दिवाळीनंतर हा निवडणुकीचा बार उडेल असे संकेत देण्यात येत आहेत. आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या पक्षामधल्या नेत्यांशी गप्पा मारतोय, संवाद साधतोय. आज आपण संवाद साधणार आहोत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते अंबादास दानवे. दानवे सर हे विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, मराठवाड्याचा चेहरा आहे आणि ते आज बोलबेडूच्या चर्चेमध्ये सहभागी. सर, खूप स्वागत तुमचं. मराठवाडा अत्यंत निवडणुकीच्या या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, कारण लोकसभेला आपण बघितलं तुमच्या पक्षाला जिथं भरपूर पाठिंबा मिळाला उद्धव ठाकरे गटाला, त्यामध्ये मराठवाडा महत्त्वाचा होता. मुंबईत पण मिळाला, सगळीकडेच मिळाला, पण मराठवाडा. आणि मराठवाडा यासाठी महत्त्वाचा आहे की लोकसभेपाठोपाठ विधानसभेमध्ये सुद्धा मराठा आरक्षण किंवा जरांगे फॅक्टर जो आहे तो कायम असणार आहे. म्हणजे कदाचित लोकसभेचे काही नरेटिव्ज आता बदलले जातील. माझी सुरुवात तिथूनच आहे, कारण अमित शहानी देखील विदर्भापाठोपाठ मराठवाड्याचा दौरा केला आणि 45+ नंतर 30+ त्यांच्या जागाही तशा 33 आहेत, त्यामुळे ते स्वाभाविक असं म्हणणं. पण उद्धव ठाकरे गटाचं किंवा तुमच्या गटाचं काय मिशन आहे? मराठवाडा किती? पहिली गोष्ट तर अमित शहा जे बोलले ते अतिशय चूक आहे, खोटं आहे. भारतीय जनता पार्टीच्या 30 जागा तर मराठवाड्यात नाहीच आहे. महायुती म्हणून असेल कदाचित. महायुती म्हणून सुद्धा 30 नाही आहे, अतिशय कमी जागा आहेत. आणि या खोट्या फक्त भंगपकबाजीपणा, फक्त घोषणाबाजी, अशा पद्धतीनं मला असं वाटतं अमित शहा बोललेले आहेत. 46 जागा मराठवाड्यात टोटल आहे सगळ्या जिल्ह्यांच्या मिळून, आणि याच्यात 30 जागा भारतीय जनता पार्टी अतिशय इम्पॉसिबल आहे. भारतीय जनता पार्टी काय त्यांची सगळी युती मिळून 30 काय 20 काय 15सुद्धा जागा जाणार नाही, अशा प्रकारची आत्ताच्या घडीला स्थिती आहे. लोकसभेला त्यांना भोपाळही फोडता आलेला नाही. लोकसभेला त्यांना या 7 पैकी भारतीय जनता पार्टी शून्यावर आली. रावसाहेब दानवेसारखे नेते पराभूत झाले, पंकजाताईसारख्या नेत्या पराभूत झालेल्या आहेत, प्रतापराव चिखलीकर एक जुने मुरब्बी नेते ते पराभूत झालेले आहेत. आपण असे मजबूत लोक भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात नितीन गडकरी, रावसाहेब दानवे असे मोठ्या फरकाने निवडून येईल असं म्हणत होते, पण तो रावसाहेब दानवेंसारखे पंकजाताईंसारखे सुद्धा मोठे नेते भारतीय जनता पार्टीचे पराभूत झाले. याचाच अर्थ विधानसभेला याच्याही पुढे भारतीय जनता पार्टीचा पराभव मोठ्या प्रमाणावर होईल अशा प्रकारची स्थिती आहे. त्याला कारणही तसंच आहे, कारण या मराठवाड्याला सातत्यानं एक वागणूक या सरकारने जी दिलेली आहे, विकासाच्या बाबतीत जर म्हणाल तर नुसत्या खोट्या घोषणा या सरकारने केलेल्या आहे. आज मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठं आहे,
आज मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली, पाऊस आला सततचा, सोयाबीनचं पीक. अनेक नुकसान झालं, कापसाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं आणि या सगळ्या स्थितीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. राजकीय दृष्टीने हे सरकार कोणत्याच दृष्टीनं शेतकऱ्याला आधार देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आज म्हणजे सरकार हे जे घोषणा करत असेल या घोषणेला कोणताही अर्थ नाही. लोकसभेला यांना 0 भारतीय जनता पार्टी मिळाले, चुकून युतीला 1 जागा मिळाली, ती चुकून मिळाली, नाही तर ती मिळाली नसती. आणि म्हणून मला असं वाटतं हाच क्रम विधानसभेला 100% मराठवाड्यात राहणार आहे. तुम्हाला मी आत्ता लिहून देतो. म्हणजे लोकसभेचा जो काही पॅटर्न आहे तोच विधानसभेला तुम्ही मोठं विधान करताय. पण ठीक आहे, आपण त्यांच्याकडे पण तुमच्या पक्षाचा आपण बघूयात. मला सांगा की मी जशी सुरुवात केली की तुमचा बालेकिल्लाच म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून जो मराठवाडा असेल किंवा छत्रपती संभाजीनगरची बाळासाहेब ठाकरेंनी केलेली निवड आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. पण आज त्याची स्थिती काय आहे? कारण आपण एक एक घेऊया. तुम्ही मराठवाड्यात ज्या छत्रपती संभाजीनगर आपण बालेकिल्ला म्हणतोय तिथंच लोकसभेला 3 मतदारसंघामध्ये खैरेंना मतं पडलेली नाही आहेत. आज औरंगाबाद मध्य असेल, पूर्व असेल, तुमच्या वाट्याला त्याच्या जागा येत आहेत. संजय शिरसाट त्यांच्याविरुद्ध तुमचा कोण उमेदवार आहे? आपण मला ते विचारायचं आहे की उभाटा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मराठवाड्यामध्ये काय स्थिती आहे? आपण सुरुवात करूयात छत्रपती संभाजीनगरपासून. हे बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या शिवसेनेनं म्हणजे आम्ही 6 जागा जिंकल्या, 6च लढलो आणि 6च्या 6 जिंकल्या होत्या. जालना आहे, परभणी आहे, जालन्यामध्ये हिंगोली आहे, आहे, नांदेड आहे, ग्रामीण लातूर आहे, भागामध्ये बीड आहे. आता या सगळ्या जर संभाजीनगरचा जर हिशोब केला तर आमच्यातल्या 6 पैकी 5 लोक गेले होते. पण आता जवळपास या 5 मतदारसंघ आम्ही सेटरेट करत आणलेले आहे. इथे चांगले ताकदवान लोक 1 नाही 2-2, 3-3 लोक आमच्याकडे इच्छुक अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचं जे कार्यकर्त्याचं जाळं हे कुठेही डिस्टर्ब नाही आहे. कार्यकर्ता म्हणजे आमचा बूथवरचा कार्यकर्ता, आमचा गावचा शाखा प्रमुख, आमचा वार्डाचा शाखा प्रमुख, आमचा गट प्रमुख हा कुठेही बाजूला गेलेला नाही. 2-5% ठिकठिकाण झाली, ती डागडुजी आम्ही ताबडतोब केली होती. असं फार मोठं भगदाड पडलं, आमदाराबरोबर सगळे शिवसैनिक गेले, असं कुठेही घडलेलं तुम्ही नाही. किती जागावरती दावा करताय? हे बघा, दावा तर आम्हाला तर आता कारण 2 तुमचे मित्रपक्ष असणार आहेत, काँग्रेस पण असणार आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पण असणार आहे. त्यामुळं हे बघा, आम्हाला तर मराठवाड्यात आमचं जे गणित आहे त्या हिशोबाने आम्हाला एक 25, 26, 27 जागा शिवसेनेला मिळाव्या अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, याच्यात कमी जास्त जो काही पक्षप्रमुख निर्णय घेतील तो आम्ही मानू. परंतु आमच्यातल्या मराठवाड्यातल्या शिवसैनिकाची अपेक्षा अशी आहे की किमान एक 25च्या वर जागा शिवसेनेने लढल्या पाहिजे. त्यातल्या आम्ही 20च्या आसपास जिंकण्याचं आमचं उद्दिष्ट राहील. आणि आम्ही हायेस्ट जागा 14 जिंकल्या होत्या 1995ला. आणि आम्हाला 1995चा जो निकाल लागला होता त्याच्या पुढे जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. निश्चित मराठवाड्यात जाईल. उद्दिष्ट चांगलं आहे. तुम्ही 20+ ठेवताय, शहाने पण 30+ ठेवलेलं आहे, ते बरोबर आहे, ते एक मोठं जास्त. पण मला तेच विचारायचं आहे की धाराशिवला तुम्हाला मिळू शकेल, मला वाटतं तुम्हाला त्यानंतर परभणी हिंगोलीला पण मिळू शकेल, लातूर पण, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर, नांदेड किंवा बीड इथं कुठं तुम्हाला जागा मिळेल? कोण आहेत सांगा मला. जालन्यामध्ये असं वाटतं की कैलास गोरंट्याल शहरामध्ये असू द्या ना. आपण ग्रामीणमध्ये आम्ही भोकरदन चांगलं लढू शकतो, बदनापूर चांगलं लढू शकतो, परतूर चांगलं लढू शकतो. जालन्यामध्ये सगळे उमेदवार आहेत एकदम छान. संजय शिरसाट सारख्या माणसाला संजय शिरसाट यावेळेस पराभूत होणार, तुम्हाला 100% सांगतो. संजय शिरसाट इथंच बोलबच्चनगिरी करतो, मतदारसंघात 0 आहे. बरं, इकडे मुंबईत 72व्या मजल्यावर आहे, संभाजीनगरात ते जमिनीवर संभाजीनगरची जनता त्यांना आणणार आहे. मुंबईत असतील 72व्या मजल्यावर. पण सर मला सांगा, पण लोकसभेमध्ये का झालं असं? मी जसं म्हटलं की 3 मतदारसंघामध्ये तुमचा बालेकिल्ला असून सुद्धा मताधिक्य कमी मिळालं, म्हणजे खैरेंबद्दलची नाराजी होती ती व्यक्तिगत, म्हणजे खैरे आमचे ज्येष्ठ नेते, मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. परंतु ॲनालिसिस म्हणते मी. परंतु निश्चित काही चुका आमच्याकडून झालेल्या आहेत, झालेले असतील, त्याच्यामुळेच आम्ही पराभूत झालो. मोकळेपणाने सांगा. जनता इच्छुक होतात, तुम्हाला तिकीट दिलं असतं तर निकाल वेगळा लागला असता का? नाही, मी असं पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला मी काही बोलणार नाही. परंतु पक्षात जो निर्णय दिला त्याच्या हिशोबाने शिवसैनिकांनी काम केलं. परंतु खैरे साहेब सातत्यानं उमेदवार राहिले, त्यामुळे जनतेला एक नवीन काहीतरी असावं असं वाटलं. अँटी इन्कम्बन्सी होती त्यांची, असं असावं, कारण ते पण इमोशनल झालं. ते शेवटची निवडणूक आहे. पण मला सांगा, 3 नंबरवरती गेले ते इतकं कसं काय? म्हणजे इम्तियाज आणि बुमरे यांच्यात सामना व्हावा आणि खैरे 3 नंबरला जावेत, इतकं मताधिक्य कमी होण्याची एवढी शिवसेनेची ताकद तिथं कमजोर नाही.
तेच म्हणायचं परंतु निश्चित जे आम्ही उमेदवार दिला त्याच्याविषयी जनतेच्या मनामध्ये थोडंसं एक अँटी इन्कम्बन्सी घटक होता. आम्ही प्रयत्न केले. हे जे मतं पडले आम्हाला कमिटेड मतं जे शिवसेनेचे हे पडलेले 2.25-3 लाख. काही मतं 100% काही पक्षाची मतं नसतात. काही मतं उमेदवाराला सुद्धा ओढावं लागतं. बरोबर. ते ओढण्यात आम्ही कमी पडलो. पडलो. पण मला सांगा, एक ॲनालिसिस असे जे मांडलं जातं की जर तुम्ही असता तर मग कदाचित भुमरे आणि तुम्ही दोघंही मराठा उमेदवार, तिथं जरांगेचा फॅक्टर होता. त्यामुळं भुमरेंच्या निकालाचं पण ॲनालिसिस हेच करतायत की ते मामा म्हणतात जरांगेना, त्याचा फायदा झाला. हे खरं आहे का? हे तुम्हाला ॲनालिसिस मान्य आहे का? माझा प्रश्न फक्त पूर्ण होऊ द्या. का तुमच्या दोघांमध्ये मतविभागणी होऊन इम्तियाज जलीलला जॅकपॉट लागला असता? तुमचं ॲनालिसिस काय आहे? आम्ही काही काम करतो संघटनेचं, आम्ही जात म्हणून काम नाही करत. आम्ही जनतेसाठी सातत्यानं 80% समाजकारण करत असतो. शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे, तरुणांचे, माता भगिनींचे प्रश्न सातत्याने याच्यावर लढा देत असतो. मी काय जात म्हणून कोणत्या जातीचा कार्यकर्ता म्हणून काम नाही करत नाही. मी एक शिवसैनिक म्हणून काम करतो बाळासाहेबाचं. आणि म्हणून मला असं वाटतं कोण उभा आहे समोर, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पातीचा आहे, हा महत्त्वाचा मुद्दा नसतो. मी शिवसैनिक म्हणून उभा आहे आणि शिवसैनिक म्हणून निश्चित मला आशीर्वाद मिळाले असते. परंतु पक्ष नेतृत्वाचे काही आडाखे असतात, काही गोष्टी असतात. मला वाटतं त्याच्यात मी जाण्याची काही आवश्यकता नाही. जो पक्षाने निर्णय दिला तो शिरसंवाद्य म्हणून काम करणारा मी शिवसैनिक आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम केले. आम्हाला त्याच्यात अपयश आलं, एवढंच म्हणतो. ठीक आहे, तुम्ही सांगताय पुढे. पण मला सांगा, आता विधानसभेला तुम्ही लढत नाही आहात, तर अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर कदाचित तुमचे जे सर्वे इंटरनल सगळ्या पक्षांचे सुरू आहेत तर काँग्रेस सगळ्यात जास्त राहू शकतं, काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि जसा यांनी पॅटर्न ठेवलेला आहे 2 उपमुख्यमंत्री, तसा एक राष्ट्रवादीचा आणि एक शिवसेनेचा. त्यामुळे शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदावरती अंबादास दानवे यांची वर्णी लागू शकते. तुम्ही सिनियर आहात, तुम्ही चेहरा तुम्हाला एक आहात, सांगतो, हे खरं आहे की नाही सांग. हे बघा तुम्हाला एक सांगतो, आमची शिवसैनिकाची इच्छा आहे उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. कारण ज्या अपमानानं गद्दारी करून उद्धवजींना वरच्या निवासस्थान सोडून मातोश्रीवर यावं लागलं होतं, हा अपमान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही आणि आम्ही तर कधीच विसरणार नाही. आम्हाला काय मिळो न मिळो हा सेकंडरी मुद्दा आहे. हा त्याच्यासाठी आम्ही काम करतच नाही. आम्ही बेसिक संघटनेसाठी काम करतो आणि आमची सगळ्यात पहिली इच्छा आहे या महाराष्ट्राच्या बाकी साहेब काय करतील ते करू द्या, पण साहेबांनी एक दिवस का होत नाही बसलं पाहिजे, असे आमची सगळ्यांची इच्छा तुमची आहे. भावना आहे, सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं व्यक्तिगत पण सर ती खूप पुढची गोष्ट आहे. पण तुमच्या महाविकास आघाडीमधूनच याला खोडा घातला जातोय. काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे की ती जरी तुम्ही अमान्य करत असाल, संजय राऊत तर मोकळेपणाने बोलते. शरद पवारांनी तर सरळ सांगितलं की नाही, चेहरा नाही. उद्धवजींचा आग्रह होता की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, तो चेहरा घेऊन निवडणूक लढवा. ते म्हणते नाही, ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री. नाही, जास्त जागा कुठंतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत असं नाही. मेसेज गेलाय की उलट त्यांनी मिळूनच उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं होतं तेव्हा बरोबर त्यावेळी ती आहे. परिस्थिती आणि वेगळी होती. शिवसेनेने या भूमिका घेतल्या म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेवर बसायला भेटले, हे सांगतो. तो इतिहास झाला. सांगतो ना मी, शिवसेनेनं ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेवर बसायला भेटलं, नाही तर काँग्रेस 3 नंबरवर होती. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली म्हणून यांच्याही वाट्याला मंत्री तसे तर आम्हाला त्यांच्याकडूनही मंत्रिपद मिळालेच असते ना, भाजपबरोबर राहिले असतं नाही. पण उद्धवजींनी जो क्रांतिकारी निर्णय घेतला त्याच्यामुळे यांनाही मंत्रिमंडळात बसायला की भेटलं. यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील 100% होणार. निकालात. पण मी जसं म्हटलं की जरी जर तर प्रश्न असला राजकारणामध्ये, जर तरला नसलं मत, मला अगदी मान्य आहे की सर्वे येत आहेत, काँग्रेसचे येत आहेत, राष्ट्रवादीचे येत आहेत. त्याच्यामध्ये जर का काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला आणि उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आलं तर तुमचा क्लेम असेल की नाही? त्याच्यात आमच्याकडे पक्ष महत्त्वाचा आहे. तुम्ही लढत का नाही आहात? या भूमिका मला वाटतं लढणं किंवा न लढणं हा मी पुन्हा सांगतो पक्षप्रमुखाचा. पक्षप्रमुखांनी मला सांगितलं लढायला, सांगितलं मी लढेल. लोकसभेला तुमची इच्छा होती, आता विधानसभेला नाहीये तुमची आता इच्छा? नाहीये, पण लोकसभेला माझी इच्छा होती. पण विधानसभेला का नाही? लोकसभेला माझी इच्छा 100% लढायची होती. ती मी पक्षप्रमुखाच्या ती कानी बरोबर. घातली होती. 4 चौघात मी बोललो होतो. आता मी काही तशी इच्छा व्यक्त केली, पण तरी राजकीय पक्षात किंवा शिवसेनेत माझ्या इच्छेवर काही चालत नसतं. पक्षप्रमुखाची इच्छा, पक्षाची इच्छा, संघटनेची इच्छा महत्त्वाची असते. संघटनेने मला एखादी विधानसभा लढायला सांगितलं, ती लढू शकतो मी, त्याला काय. ठीक आहे. जरी मगाशी तुम्ही असं म्हणाला की जात वगैरे काही हा मुद्दा नसतो, बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते असे एक नेते होते की ते जात वगैरे बघायचे नाहीत. मी तर असा किस्सा ऐकला होता एकदा, खरा खोटा तुम्हाला जास्त माहिती असेल, की खैरे होते,
तर खैरेंना एकदा असं काहीतरी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, तू काय बुरुड आहे का गरुड आहे असं काहीतरी वगैरे. म्हणजे हे यासाठी मी रेफरन्स देतो की त्यांना काय फार कळत नव्हतं. म्हणजे कळत होतं म्हणजे ते फार डीपमध्ये जात नव्हते. पण आता कितीही कोणी नाकारलं तरी धर्म आणि जात हे मुद्दे असतात. राजकारण हे धर्म आणि जातीच्या अस्मितेवरतीच लढवलं जातं. त्यात प्रादेशिक अस्मिता पण असते, भाषिक अस्मिता पण असते. मराठवाडा तर धगधगता आहे. जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षण फॅक्टर आहे की नाही महत्त्वाचं या निवडणुकीमध्ये? एक कबूल केलं पाहिजे की सगळे समाज संघटित होत आहेत. मराठा समाज संघटित होतो अशातला काही भाग नाही, सगळेच समाज संघटित होत आहेत. आणि समाजामध्ये असं या महाराष्ट्रात व्हायला नाही पाहिजे खरं तर. कारण आपला महाराष्ट्र आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे म्हणतो, शाहू महाराज आहे म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणतो, छत्रपती शिवरायांचा आहे म्हणतो. असं असताना आपल्याकडे जातपात हा विषय आला नाही पाहिजे. पण तो आता नाईलाज असतो, काही ठिकाणी जातपात येते. पण अजूनही शिवसेना, जसे शिवसेना प्रमुख निर्णय घेत होते तसेच उद्धवजी ठाकरे साहेबसुद्धा अजूनही जातपात या विषयात फार पडत नाही. पण सर मला आमच्याही तशा चर्चा पक्षाच्या याच्यात होत असताना अशा पद्धतीनं जातीपातीवर उमेदवार ठरवणं. तुमचं आकलन काय आहे? आरोप होतोय सातत्याने, फडणवीस सातत्याने म्हणतायत की जरांगेच्या पाठीमागं कोण आहे ते कुठंतरी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत असं म्हणतायत. आणि तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा, तुम्ही ओबीसीमधनं आरक्षण देणार आहात का? त्यांनी तिन्ही पक्ष मला असं वाटतं, मला तुमच्या पक्षाची भूमिका सांगा. मला असं तुमच्या पक्षाची वाटतं, भूमिका मराठा आरक्षण जे आहे ते कसं तुम्ही देणार? मला असं वाटतं फडणवीस हे सत्तेवर आहेत, राज्यात पण आणि केंद्रात पण त्यांच्या पक्षाचं सरकार आहे. आरक्षण काही विरोधी पक्ष देत नसतो, आरक्षण हा सत्ताधारी पक्ष देत असतो. आरक्षणाचे नियम कायदे तुम्हालाही माहिती असेल. आरक्षणाच्या मर्यादा किती टक्के ठेवलेल्या आहे केंद्राने ह्याही आपल्याला माहिती आहे. ते म्हणतात की आम्ही दिलं होतं तुम्ही टिकवलं नाही. आमच्या काळात दिलं होतं, उद्धव ठाकरेंच्या काळात 50 यांनी खोटं आरक्षण दिलं होतं, झूट आरक्षण दिलं होतं. 50% वरचं रिझर्वेशन द्यायचा राज्याला अधिकारच नाही बेसिक. असं असताना तुम्ही 50% क्रॉस करून आरक्षण दिलं तर ते टिकणार कसं? आता जे शिंदेने दिले ते पण खोटं आरक्षण आहे. ते पण टिकणार नाही कोर्टात. पण तुम्ही कसं देणार आहात? तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही आरक्षण कसं देणार हे आहात? ह्याला सरळ सरळ मार्ग आहे. पार्लमेंटनी, संसदेनं याच्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. हो, आणि भारतीय जनता पार्टीने याच्यात पुढाकार घ्यावा. आम्ही सगळी महाविकास आघाडीचे सगळे खासदार त्यांच्यासोबत राहू. पण मला सांगा, तिकडं आता ओबीसी जो आहे तो पण जागरूक झालेला आहे. हो, छगन भुजबळ जे आहेत ते सातत्याने त्याच्याविरुद्ध लढत आहेत. त्यांना कुठेतरी भीती आहे की जर ओबीसीतनं आरक्षण दिलं तर त्यांच्या आरक्षणाचं काय, त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता जरांगे आंदोलनाला बसले की हाके पण आंदोलनाला बसतात. आणि तुम्हाला काय वाटतं की तुमचं आकलन काय आहे? अनेकांचं असं म्हणणं आहे की याच्या पाठीमागं कदाचित एकनाथ शिंदे पण असू शकतात, कशाच्या या जरांगेंच्या आंदोलनाच्या पाठीमागं, असं काही जणांचं म्हणणं आहे. एक आहे की रोज जरांगे फडणवीसांना शिव्या देतात, परंतु अजितदादा किंवा शिंदेविषयी बोलत नाही, हे सत्य आहे. फडणवीस तेच म्हणतात भुजबळ, कारण हे दोघं नॉन मराठा आहेत, हे माळी आहेत, हे ब्राह्मण आहेत, हे दोघं मराठा आहेत. हे जे बोलतात ते एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना जरांगे पाटील काही बोलत नाही, फडणवीसांना बोलतात, हे सत्य आहे. आता आरक्षण देणं तर सरकारची जबाबदारी आहे ना. त्यात एकनाथ शिंदे प्रमुख या सरकारचे आत्ताचे. यांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला पाहिजे, फडणवीसांनी घेतला पाहिजे पुढाकार, की केंद्राकडे जाऊन अशा प्रकारची सुधारणा पार्लमेंटमध्ये, लोकसभा, राज्यसभेत प्रस्ताव करून करण्याची आवश्यकता आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. पण मला सांगा, आता एकनाथ शिंदेबद्दल आपण बोलूयात. एकनाथ शिंदे हे म्हणतात की लोकसभेमध्ये माझा स्ट्राईक रेट आहे तो जास्त आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेला बघा किती जागा मिळाल्या, किती लढवल्या, आणि सगळे बडे नेते जे आहेत ते त्यांच्यासोबतच आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना गद्दार जरी म्हणाला किंवा खोके जरी म्हणाला तरी सोडून गेले नाहीत अजूनसुद्धा. तुम्हाला पण मान्य आहे का की एकनाथ शिंदे ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असतो तो जास्त इनिंग खेळू शकत नाही, कमी इनिंग खेळू शकतो. हे लक्षात ठेवा, ऑब्झर्व करा, अभ्यास करा. ज्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे तो कमी टेस्ट खेळतो, कमी मॅच खेळतो आणि लवकर आउट होतो. ओके, तुम्ही चेक करा, स्ट्राईक रेट ज्याचा आहे तो किती टेस्ट खेळला किंवा किती इनिंग खेळला आणि किती बॉल खेळला आणि किती लवकर आउट झाला. आमचा स्ट्राईक रेट जास्त असेल, आम्ही लंबे रेस के घोडे आहोत. आमचं यांचा पक्ष कधी आमिषा घुसळून टाकेल कुठे यांनाच कळणार नाही, यांनाच कुठं बांधून टाकेल यांनाच कळणार नाही. आमच्या पक्षाला थोडी, आम्ही तर लढतोय, आम्ही थोडी शेपूट घालतोय अमित शहा पुढं, आम्ही थोडी शेपूट घालतो नरेंद्र मोदी पुढं, आम्ही तर मर्दानगीनं लढतोय. स्ट्राईक रेट कमी जास्त असेल पण आम्ही लंबी रेसचं खेळ खेळणार आहोत. आम्ही सुनील गावस्करची इनिंग खेळतो, आम्ही राहुल द्रविडची इनिंग खेळतो, आम्ही
सचिन तेंडुलकरची इनिंग खेळतो. क्या बात आम्ही पटकन खेळणं आणि पटकन आउट होणं या दांडगा नाही करता आम्ही. आहे. इंटरेस्टिंग आहे क्रिकेटच्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं. मला सांगा, पण मी जसं आधी म्हटलं की नरेटिव्ह काय आहे तुमचं? म्हणजे हे बरोबर आहे की आता संविधान धोक्यामध्ये वगैरे असं काही नरेटिव्ह आता विधानसभेला नाही आहे. लोकसभेला त्यांच्या अंगलट आलं, 400 पार, त्यांचे व्हिडिओ झाले ते बरोबर. दुसरं नरेटिव्ह जे होतं गद्दार किंवा 50 खोके, ते पण काही फार चालेल असं माहीत नाही. तुम्ही सांगा जर आम्ही चुकत असू तर. कारण सहानुभूती जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे. शरद पवारांना पण मिळाली, उद्धव ठाकरेंना पण मिळाली. ती जी एक वाफ होती, तो एक राग होता, तो लोकसभेला निघून गेलेला आहे. परत सहानुभूतीवरतीच मत मिळेल असं नाही. आता लाडके बहिणीचं नरेटिव्ह यांच्याकडे आहे. तुमच्याकडं नरेटिव्ह काय आहे? तुमचं नरेटिव्ह काय आहे? एक तर तुम्हाला सांगतो, आज जे गद्दार लोक कुठे लग्नाला कार्याला गेले ना ग्रामीण भागात, अरे गद्दार आला म्हणतात. अजूनही म्हणतात? हा, अजूनही गेले की यांना खोकेवाले आले म्हणतात लोक. बरं. अजूनही लोक खेड्यापाड्यात खोकेच म्हणतात यांना. म्हणजे तुमच्या दृष्टीने तो मुद्दा हा अजून मग जिवंत आहे. अरे आज कुठे जा तुम्ही 50 खोके म्हणतात लोक, एकदम ओके म्हणतात. हे लोक आले राहिले की लोक 50 खोके म्हणतात, आले राहिले गद्दार आले म्हणतात, असं म्हणतात आज खेड्यापाड्यात. त्यामुळं यांचा गद्दारीचा जो शिक्का आहे या जीवनात कधीच मिटणार नाही, म्हणजे विधानसभेला सुद्धा कधीच मिटणार नाही. याच्यातल्या बऱ्याच लोकांना पुन्हा विधानसभा पाहायला भेटणार नाही. एक अर्ध्याला माणसाला भेटली तर भेटेल, परंतु गद्दारीचा शिक्का यांच्या डोक्यावर कायम आहे. खोक्यावाले आमदार म्हणून यांचा शिक्का कायम आहे. आज तुम्ही नुसतं 50 खोके म्हणा, लगेच लोक खेड्यापाड्यातल्या छोट्याच्या 2 वर्षाच्या पोराला म्हणतो, तो लगेच एकदम ओके म्हणतो. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ही गद्दारी, आणि आत्तापर्यंतचा इतिहास बघा गद्दारांचे काय हाल झाले. कोणत्या का पक्षाचे असेल नाही, मी शिवसेनेचेच बोलत नाही, शिवसेनेतल्या गद्दारांची तर काय स्थिती झाली तुम्ही बघाच. पण बाकीच्या पक्षातल्या गद्दारांना कोण विचारतं? तशीच हाल यांचे होणार आहे. पण मला सांगा, आता जे पवारांनी दणके द्यायला सुरुवात केलेली आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुंग लावायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्या पक्षामध्ये इन्कमिंग जे आहे ते वाढायला लागलेलं आहे. जुने लोक पण येत आहेत, नवीन लोक पण येत आहेत. तुमच्याकडे असं का दिसत नाही आहे? तुम्ही मातोश्री दरवाजे बंदच करून टाकलेत. गद्दारांना वगैरे बंद केले ठीक आहे, पण जे यायला पाहिजेत ते का तेवढे येत नाहीत? मला वाटतं आपण जर नीट लक्ष दिलं मातोश्रीवर, तर रोज वेगवेगळे लोक लोंढे शिवसेनेत प्रवेश करतात. यांच्याकडे एखादा माणूस कधीतरी येतो. आमच्याकडे दररोज जाऊन मातोश्रीवर तुमचा रिपोर्टर उभा करा, दररोज लोंढे शिवसेनेत प्रवेश करतात. एक, आणि शिवसेना ही नेत्यांची पार्टी नाही, शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे, शिवसैनिकाची संघटना आहे, लक्षात ठेवा. एखादा नेता बाजूला जाणून संघटनेला काही फरक पडत नसतो. फक्त बाळासाहेब दैवत, फक्त शिवसेना प्रमुखांना आम्ही मानतो, शिवसेना प्रमुख आमचे दैवत आहोत, त्यांच्यासाठी आम्ही काम करतो, त्यांच्या विचारासाठी आम्ही काम करतो. शिवसैनिक इमोशनल आहे. शिवसैनिक इमोशनल आहे, शिवसैनिक जिथल्या तिथं आहे. म्हणून तर म्हटलं ते अमित शहा की यांचे बूथवरचे कार्यकर्ते फोडा. आमची हो. रचना मजबूत आहे बूथवरची, आमची रचना बूथवरची. आम्ही ते पन्ना गन्ना प्रमुख नाही करत काही, आमचं प्रॅक्टिकल काम आहे आमचं. हे नुसते कागदावर पन्ना प्रमुख आणि गन्ना प्रमुख काहीतरी लिहितात. कुठे दाखवा एखाद्या पन्ना प्रमुख, आणि त्या पन्ना प्रमुखाला विचारलं तुला कोणत्या नंबरचं पन्न्याचं काम आहे तुझ्याकडे. खोट्या गोष्टी करतात हे सगळे. आमचा शिवसैनिक, आमची शिवसेना ही मास बेस पार्टी आहे. आमचं चेहरा फक्त शिवसेना प्रमुख आहे, फक्त उद्धवजी आहे, लक्षात ठेवा. बाकी मतदारसंघात कोणी चेहऱ्याची आम्हाला गरज नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी पार्टी ही वेगळ्या प्रकारची पार्टी, वेगळ्या धाटणीची पार्टी, ही नेत्यावर चालणारी पार्टी. आमची संघटना ही शिवसैनिकाच्या बाबत चालणारी संघटना. पण मला सांगा की शिवसेनेने ज्या पद्धतीनं एक राजकीय कोस बदलली, सगळेजण आश्चर्य व्यक्त करतायत. एक बाळासाहेब ठाकरेंचे ज्वलंत हिंदुत्व वगैरे त्या गोष्टी आता इतिहासाचा भाग झालेले आहेत. तर कुचंबणा होते जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांच्या विरोधातच तुम्ही इतकी वर्ष लढला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची नेहमी जरी भाषणं काढली तरी ज्या पद्धतीने त्यांनी शरद पवार असोत किंवा सोनिया गांधी वगैरे, तर आज त्यांच्याबरोबरच तुम्हाला राहावं लागतं आहे. परिस्थिती वेगळी आहे, मी असं म्हणत नाही. पण मला हे विचारायचं आहे, कारण शिवसैनिक हा भावनिक आहे, तर तो ह्याच्यातनं कसा आहे तो मला त्याच्यात अजून पुढं विचारायचं आहे की विशेष म्हणजे मुस्लिम मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेंकडे का तुमच्याकडं अट्रॅक्ट झाली, हे नाकारता येत नाही. आणि आज कुठंतरी त्यांना एक दिलासा वाटतो उद्धव ठाकरेंचा आणि याचा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे, लोकसभेला दलित आणि मुस्लिम त्या सगळ्या संविधान ह्याच्यामुळं, पण आता आम्हाला काय, आम्हाला वाटा मिळणार का, त्यांना तुम्ही प्रतिनिधित्व देणार आहात का, का त्यांचा समज झाला की निवडणुकीपुरता आम्हाला तुम्ही वापरून घेताय? मला या दोन्ही प्रश्न प्रश्नांची बरोबर उत्तरं. आहे हां. तुमचा. पहिला प्रश्न मला असं वाटतं की आम्ही सगळे शिवसैनिक आहोत. निश्चित हे आधी आम्ही काँग्रेस, शरद पवार त्यांच्याशी सातत्यानं आंदोलनं केली, पुतळे जाळणं पवारांची, काँग्रेसला काय काय घोषणा करणं, काय काय हे करणं, हे सगळे काम केलेले आम्ही.
तो शिवसैनिकाचा पिंड होता. पण आता शिवसैनिक हळूहळू मॅच्युअर पण होतो ना, त्याला राजकारणाची जाण पण येत गेलेली ना, परिस्थितीनं रूप चालावं लागतं ना. त्यावेळेस आम्हाला तलवार घेऊन बाहेर निघावं लागायचं. आज आमच्या तोंडावर जबानीवर काम होतं ना. क्या बात आहे. वेळ बदललेली आहे. त्यावेळेस त्या काळात आम्हाला हिंदुत्वासाठी तलवार काढावं लागत होती. आज गरज नाही द्यायला आम्हाला. आज खान की बाण वरती निवडणूक नाही लढत नाही होत, काय होणार. त्याच्यामुळं निश्चित कुचंबानं सुरुवातीला आम्हाला काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करणं आम्हाला अवघड वाटतं. कारण शेवटी आम्ही एक सामान्य सगळे शिवसैनिक आहोत. बरोबर. काँग्रेस राष्ट्रवादीत नेते मोठे पण खाली कार्यकर्ते किती त्यांचे असतात त्यांना माहिती आहे. मी काय त्याच्यात जात नाही, कारण ते आता आमचे सगळे मित्रपक्ष आहेत. बरोबर आहे. त्यामुळं निश्चित सुरुवातीला अडचण झालेली आहे. दुसरा राहिला मुस्लिमांचा प्रश्न. मुस्लिमांनी निश्चित शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, नंतर कोविड झालं, नंतर अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झाले, तर त्यावेळेस लोकांना उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर असं वाटायचं की कसं करतील हे, शिवसेना तर अशी जातीवादी आहे का काय, धर्मवादी आहे का पण. पण तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला सांभाळलं, कुटुंबप्रमुख आणि एक स्वतःचे कुटुंबप्रमुख म्हणून प्रतिमा निर्माण झाली. ही जनतेनं केलं त्यांना. ते नाही म्हटलं मी कुटुंबप्रमुख, जनतेनं त्यांना कुटुंबप्रमुख ही पदवी बहाल केलेली आहे. आणि या सगळ्या याच्यात मुस्लिमांना एक आधार त्यांनी दिलाच. शेवटी आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणजे काय मुस्लिमांच्या विरोधातले थोडी आम्ही. हिंदुत्ववादी असणं म्हणजे काय मुस्लिमांना शिव्या देणं म्हणजे हिंदुत्ववादी असणं का. आमचं हिंदुत्व प्रबोधनकारांचं आहे. आमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही. आम्ही एक क्लिअर सांगतो, आम्ही स्पष्ट सांगतो. भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे. भाजपचं दिखाव हिंदुत्व आहे, शोबाज हिंदुत्व आहे. इकडे एक सांगतात मुंह में राम आणि बगल में छुरी त्यांची, राम मंदिर गळतं आहे. बरोबर का नाही. मग कशाला हरले ते अयोध्येमध्ये, हरले का ते. एकीकडे गोमांसावर वेगळं बोलतात, इकडे त्यांचेच लोक म्हणतात मी बीफशिवाय मी जेवण करू शकत नाही. हे तर बेगडे हिंदुत्व आहे ना. जे काय ते सुस्पष्ट बोललं पाहिजे. तेव्हा आमचं हिंदुत्व हे लोकांना रोजगार देणारं हिंदुत्व आहे, लोकांना न्याय देणारं हिंदुत्व आहे. भारतीय जनता पार्टीसारखं बेगडी राजकारणासाठी हिंदुत्व नाही वापरत आम्ही. हे जीवन जगण्यासाठी हिंदुत्व असलं पाहिजे. आणि हे प्रबोधनकारांनी शिकवलेलं हिंदुत्व आहे, ते महत्त्वाचं आहे. प्रबोधनकारांबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अनेक परिवर्तनाच्या चळवळीतले लोक सहभागी झाले. त्या चळवळीतलं हिंदुत्व आमचं आहे. त्यामुळे वाटतं तेच राहील. ते काय फक्त मतासाठी हिंदुत्व वापरणारी शिवसेना नाही आहे. बरं, महत्त्वाचा मुद्दा म्हटला. पण मला सांगा, आता तुम्ही महाराष्ट्रावर फिरत आहात. हो, आपण मराठवाड्याचं तर बोललोच, पण मला उरलेल्या महाराष्ट्राबद्दल पण जाणून घ्यायचं आहे की पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा खुद्द मुंबई असेल, जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तिथं कदाचित स्ट्रॅटेजी आहे की मराठी मतामध्ये फूट पडावी म्हणून कदाचित राज ठाकरेंना चुचकारलं पण जाईल, माहीत नाही. किंवा बघा की जिथं जिथं एक लोकसभेला अनरेस्ट होता, दलितांचा अनरेस्ट आहे, मग तिथं राज्यवर्धन आंबेडकर, शेतकऱ्यांचा अनरेस्ट आहे, मग राजू शेट्टी किंवा तुपकर, मग मराठ्यांमध्ये अनरेस्ट आहे, संभाजीराजे. असा आरोप होतोय की ही जी काही तिसरी आघाडी वगैरे आहे ही कदाचित कोणाची फूस असू शकेल वगैरे. तुमच्या बाजूने तुम्ही कसं अकोमोडेट करता आहात. छोटे छोटे पक्ष असतील, जसं म्हटलं की मुस्लिम लोकांना तर असं वाटायला लागलं की नुसतं आता हे वापर करून घेऊ नका, आम्हाला प्रतिनिधित्व पण द्या. तर तुमचं जागा वाटप कसं असणार आहे. 100-100-88 असा फॉर्म्युला ठरला आहे का, काय ठरला आहे का, फॉर्म्युलाच नाही अजून. हे पहा, कोणता 100-100-88चा फॉर्म्युला नाही. ज्याचा निवडून येणार त्याची ती जागा आहे. त्याच्यामुळे एखाद्याला कमी असतील तर जास्त असतील. एखाद्याचा कार्यकर्ता तिथं प्रबळ आहे दुसऱ्या पक्षापेक्षा, त्या पक्षाला ते सीट मिळालं पाहिजे. त्यामुळे 100-100-88साठी जागा वाटपाची बोलणी होत नाही. तर आता या भारतीय जनता पार्टी आणि आमच्याकडे गेलेले गद्दार लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना पाडण्यासाठी आम्हाला लढायचं, हा आमचा मूळ उद्देश आहे. तुम्ही कुठं ते हे केलं, सांगलीमध्ये कुठं तुम्ही ते मान्य केलं. सांगलीला तर ठीक आहे ना. सांगलीचा आता जुनं इतिहास झालेला आहे, त्याची स्थिती सगळ्यांना माहिती नाही की त्या वेळेस सांगली आम्ही लढलो ना ऑफिशियली. ठीक आहे, आता जे काही झालं असेल, निवडून आलं असेल, पण तुम्हाला मान्य आहे की काही ठिकाणी चुका झाल्या. नाही, चुका झाल्या असं नाही मानणार आम्ही. तर ती जागा आमचीच होती ना. बरं. कारण कोल्हापूर आम्ही सोडली, हातकणंगले आम्ही सोडत होतो. असं असताना पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला कोणती कोणती जागा असली पाहिजे म्हणून आम्ही सांगलीची जागा घेतलेली होती. कोकणात तुमचं का पाणीपत झालं एवढं, इतका बालेकिल्ला बाळासाहेब ठाकरे. काही पाणीपत झालेलं नाही. दोन्ही जागा तुमच्या केल्या. सांगतो मी, विनायक राऊत पण गेले. विनायक राऊतांच्या मतदारसंघात 3 मतदारसंघात शिवसेना पुढे, 3 मतदारसंघात काँग्रेस नॉमिनल पुढे. आणि या 3 मतदारसंघात विनायक राऊत वरचे जे आहे रत्नागिरीचे याच्यामध्ये पुढे आहेत. तशी स्थिती रायगडमध्ये सुद्धा आहे,
तशी स्थिती मावळचा सुद्धा जे खालचे भाग आहे तिथं शिवसेना मजबूत आहे. आता लोकसभेला नारायण राणेंनी पाण्यासारखा पैसा तिथं खर्च केला. तुम्ही सगळे व्हिडिओज केस बघितले, पण टाकले संजय सगळे राऊतांनी. तुम्ही बघितलं. एकदम घरोघरी जाऊन मतासाठी पैसे वाटणं, हे करणं ते करणं नारायण राणेंनी केलेलं आहे. आणि मग एवढं असताना सगळी यंत्रणा त्यांच्यासाठी झिजली, झटली. आम्ही साधनाच्या दृष्टीनं विनायक राऊत थोडेसे कमी पडले तिथं, म्हणून काय शिवसेना कमी झाली अशातला काही भाग नाही. आणि जे गणित लोकसभेला असतात ते विधानसभेला नसतात. मान्य मला, पण मला सांगा, पण शेवटी निवडणूक हा पैशाचा खेळ आहे. किती अमान्य करा, पैसा लागतो. ती 40 लाखाची मर्यादा वाढवा म्हणून पण आत्ता आयुक्तांकडे गेले होते. हाच प्रश्न विधानसभेला पण आहे तुमच्या पक्षापुढं. रिसोर्सेस कमी पडतायत, कार्यकर्ता तुमच्या जागेवर आहे, केडर आहे, तुम्ही उमेदवार आला मला माहिती, पण लढायला जे बळ भारतीय लागतं. जनता पार्टी का एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराचा पैसा मोठ्या प्रमाणावर वापरतात. आज तुम्ही मंत्रालयात जाऊन बसला तर यांनी होलसेल दुकान उघडलेले पैसे कमवायचे. कुठल्या जागा MIDCला देतात, महसूल खातं, पशुसंवर्धन खातं. BNCमध्ये प्रोव्हिजन किती आहे? 1.25 लाख कोटीचे टेंडर्स काढले गेले, प्रोव्हिजन 16,000 कोटी आहे. सिंचन विभागात तसंच आहे. 4-4, 10-10, 8-8 पट टेंडर्स काढले गेले. कॉन्ट्रॅक्टर्स करून अभाव टेंडर देऊन 10-10, 20-20% रक्कम घेतली गेली. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीला हे वापरतात. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आता तेच चालू आहे त्यांचं. हे सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, पण टेंडर रोज निघतात. कसे काय निघतात? आता लाडकी बहिणीवरती पण आरोप होतोय की ठीक आहे, लाडकी बहीण होऊ द्या, लाडक्या बहिणीविषयी नाही, पण टेंडर्स रस्त्यासाठी खड्डे बुजवायला पैसे नाही, पण टेंडर्स निघतात 24,000 कोटी, 28,000 कोटी. कुठून देणार कुठून? पण ही त्यांची मॉल प्रॅक्टिस अशी आहे. टेंडर काढायचं, प्रशासकीय मान्यता द्यायची, गुत्तेदाराकडून रक्कम घ्यायची आणि ती उमेदवाराला द्यायची. मला सांगा, लाडक्या बहिणीबद्दल तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला अजिबात वाटत नाही की याचा काय परिणाम काही होणार नाही. लाडक्या बहिणी एवढे जर पैसे यायला लागले, किती आले? 1,500 रुपये काय होतं? काही जणांचे 3,000 आले, कदाचित 3,000 2 महिन्याचे, 4,500 3 महिन्याचे. याने होतं काय? आज गॅसचं सिलेंडर 1100 रुपयाला आहे. आज गोड तेल 200 रुपये लिटर आहे. आज गहू, तांदूळ, भाजी खरेदी करायला किती महागाई सांगा. 1,500 रुपयात काय येतं? एक सहज गेलं भाजी आणायला तर 1,000 रुपयाची भाजी पुरत नाही आठवड्याला एका माणसाला. या लाडक्या बहिणी काही होणार नाही. काही नाही, लोकांना माहिती आहे निवडणुकीसाठी करतात ते. लोक निवडणुकीपुरतं घेतील, ओके, एवढंच होणार. घेतील लोक, पण मतं देतील असं नाही. बिलकुल देणार नाही. तुम्ही बघा येईल त्याचे परिणाम. आता मध्य प्रदेशला योजना बंद पडली. मध्य प्रदेशला ही लाडली बहीण योजना होती, बंद पडली. अर्थ खात्यानं थांबवायला सांगितली. खरं आहे मुख्यमंत्री. खरं आहे, माझ्याकडे मी आज ट्विट केलं आता. फेक न्यूज नाही. फेक नाही, खरं आहे. तुम्ही लागलं मध्य प्रदेश अर्थ विभागाला फोन करा, मी देतो तुम्हाला नंबर. बंद केली त्यांनी ती योजना आता. आणि मुख्यमंत्र्याला सांगून टाकलं की कोणत्याही घोषणा अर्थ विभागाची परवानगी घेतल्याशिवाय करू नका म्हणून. मला सांगा, जो एन्काउंटर झाला अक्षय शिंदेचा, त्याच्याबाबत तुमचं सुरुवातीला जे स्टेटमेंट होतं ते असं होतं की हैदराबादसारखं करा, काही हे करू नका वगैरे. पण नंतर आता आरोप होते तुमच्यावरती की तुम्ही नंतर मग त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह हे करताय. तुम्ही ही दुटप्पी भूमिका का घेताय असं तुमच्यावर सरळ आरोप केला. हे पहा, आमची दुटप्पी भूमिका नाही. आमची भूमिका अशी आहे की याच्यातले आणखी आरोपी कोण कोण आहे. अक्षय शिंदे एकटा नाही याच्यामध्ये. आपटे कुठे घेतले का अजून जेलमध्ये टाकले? फरार आहेत, संस्था चालक आणि मुख्याध्यापक. मला सांगा, आपटे तर काही फार क्रिमिनल नाही जो फरार राहू शकतो, पळू शकतो. साधा माणूस आहे, संस्था चालवणारा. त्याला तर पोलीस सहज अटक करू शकते. करते पोलीस त्याला वाचवण्यासाठी. तुमचं म्हणणं आहे मग त्याला आणि अन्य काय काय तिथं घटना घडल्या त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारलं गेलं आहे. अक्षय शिंदे तर फाशीवर गेलाच असता. त्याच्याविषयी सगळे पुरावे एवढे आहे की त्याला फाशीची शिक्षा झालीच असती. परंतु आमचं म्हणणं असं आहे की बाकीच्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षय. आणि मला सांगा, 4 पोलीस अधिकाऱ्याला अक्षय शिंदे एकटा कसा मारू शकतो? पोलिसांनी सांगितलं की एन्काउंटर झालं? नाही सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की माझी बंदूक हिसकत होता आणि म्हणून मी कळून मारली. पण सर्वसामान्य माणसाला एक आनंद असतो जेव्हा अशा पद्धतीनं एक झटपट न्याय होतो. तो चुकीचा आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला कायद्याच्या सेनी जायला पाहिजे. न्यायालयाने पण ताशेरे मारले आहेत की तुम्ही त्याला पायावरती गोळी का नाही मारली, याच्यावरती का मारली, ते मुद्दे ते कोर्टात चालेल. पण एक पब्लिक सेंटिमेंट असं म्हणतो की आरोपी आहे तर तो गेला, बरं झाला. तर तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामुळे एक पब्लिक सेंटिमेंट जे आहे मग मारा ना. मग आता काय करा, सगळेच जमा करा महाराष्ट्रातले बलात्काराचे आरोपी, मारा एकेकाला गोळ्या. कसं करा मग? आता जे करा मग. नुसतं बदलापूरचाच कशाला करता? आता तो उरणचा तो कोणतरी राहू दे, आणा त्यालाही मारा ना गोळी. तो कोपरखान्याचे कोण 2 साधू आहे त्यांनाही मारा गोळी. यालाच अक्षयला एकट्याला का मारतं? मारा त्यांना पण गोळ्या.
आता जे देवाभाऊ म्हणून बंदूक घेऊन पोस्टर आणि अहो देवाभाऊला स्वतःच्या ऑफिसच्या बोर्डने सांभाळता आला आणि देवाभाऊ काय रिव्हॉल्वर हाती घेणार आहे? देवाभाऊच्या ऑफिसमध्ये एक महिला येऊन तिनं धिंगाणा केला, काच फोडली, तिचं ऑफिसचं हे तोडून टाकलं. आता त्या उदय सामंताचा मोबाईल चोरला, यांचे स्वतःच्या ऑफिसचा बोर्ड सांभाळता येत नाही, यांचे मोबाईल सांभाळता येत नाही, हे महाराष्ट्र सांभाळायला चालले लोक. तुम्हाला असं वाटतं की ह्याचा कशाचाही परिणाम होणार नाही? हे जे असं म्हणतात की हे जे सगळं एन्काउंटर मग कबूल करा की आम्ही एन्काउंटर केलं, आम्ही याला मारलं, आम्ही याला गोळी मारली, याचा आम्ही न्याय केला. सांगा ना, हिंमत येतं मग. म्हणजे हे सगळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चाललं. मग मारा ना. बाकी मी सांगितलं त्या दाऊदलाही मारा ना, उरणच्या. असे अनेक आरोपी आहे. रोज 10 बलात्काराच्या घटना महाराष्ट्रात घडतात. थोडंसं आपण तुमच्या काही वैयक्तिक ह्याच्याबद्दल येऊ. मग मी असं कळलं की तुम्ही योगा करता, फिटनेस करता. तर काय तुमचं या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये तुमचा दिनक्रम कसा असतो? काय तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करता? मी जसा ग्रामीण भागातला कार्यकर्ता आहे आणि सकाळी लवकर उठतो. शेतकरी माणूस हे लवकर उठावंच लागतं. सकाळी लवकर उठतो मी 4-5 वाजता तर जनरली उठतोच. कधी कधी लवकर उठतो, पण 5-5:30ची वेळ उठण्याची आहे. तासभर व्यायाम रोज, तास, सव्वा तास, 1.5 तास. मजा येतो व्यायाम करण्याला, एक मजा येतो तसा. म्हणजे मला त्याचा एक फक्त फिटिंगमधून नाही की एक त्याचा एक आनंद व्यायामाचा मी लुटत असतो. मी स्वतः MA योगा झालेलो आहे. बरं. हां, मी असं ऐकलं की तुम्ही पत्रकार आहेत, त्यामध्ये पण हां, मी योगामध्ये पण PhD करताय MGM मध्ये, खरं आहे का? हो. माझी PhD पण चालू आहे. आधी पहिला योगा सोपवून ह्याच्याकडे येतो हे अजून आता मला योगा मास्टरेट मी योगामध्ये केलं आहे. मी मागच्या मला असं वाटतं 20 वर्षापासून योगा रेग्युलर करतो. तुम्ही MA केलं योगामध्ये? हो, MA योगा केलं आहे मी आणि 20 वर्षापासून योगा करतो. पण मला बाकी ग्रामीण भागात आम्ही सूर्यनमस्कार, दंड बैठका, थोडंसं आखाड्यामधले 1-2 काही डाव वगैरे, तुमची लाईफस्टाईलच आहे हे सगळं आम्ही करत असतो सगळे. अरे वा. पत्रकारितेचं शिक्षण तुम्हाला काय घ्यावं वाटलं? PhD काय प्लॅन बी वगैरे काय? नाही, आता सांगायच्या संपादक पदावरती वगैरे डोळा वगैरे तुमचा नाही, तसं नाही. पण आता लहानपणापासून 10वी राजकीय क्षेत्रात काम करतो आणि मग बातम्या बनवणं वगैरे एक कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळेस जबाबदारी असायच्या. निवडणुकीत प्रसिद्धी प्रमुख, मग निवडणुकीच्या बातम्या बनायच्या, याची प्रेस नोट बनायची, असं सगळी जबाबदारी होती. आणि मग मला असं वाटलं की आपण याच्यातलं व्यवस्थित शिक्षण घेतलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी पत्रकारिता पण आवश्यक. हां, मला असं वाटलं की आपली प्रेस नोट आपल्याला बनवता आली पाहिजे, आपली बातमी आपल्याला एडिट करता आली पाहिजे, आपली बातमी आपल्याला समजली पाहिजे. मग प्रिंट मीडिया कळायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडिया कळायला पाहिजे, कॅप्शन कळायला पाहिजे, ह्या असं इंट्रो कळायलं पाहिजे, असं मला सहज वाटलं. आणि म्हणून मी पत्रकारितेमध्ये सुद्धा मास्टर केलेलं आहे आणि PhD पण करताय असं कळलं. PhD पण करतो. मी तेच म्हटलं की खूप इंटरेस्टिंग आहे. आणि शिवसेनेमध्ये हा ट्रेंड पण आहे का? म्हणजे संजय निरुपम आता तुमच्याबरोबर नसतं तरी संजय निरुपम, संजय राऊत, भरतकुमार राऊत, सगळे पत्रकार आणि पत्रकार पद राज्यसभेवरती पण जातात. नाही, मी 4 विषयात MA झालेलो आहे. बरं, 4 विषयामध्ये? 4 विषयात कोणते? मी योगात आहे, याच्यात आहे, जर्नलिझममध्ये, मी समाजशास्त्रात आहे आणि मी राज्यशास्त्रात आहे. अरे वा. 4 विषयात MA झालेलो आहे मी. म्हणजे आणि जरा सांगा ना तुम्हाला की हे जे पत्रकारिता चाललेली आहे त्याचं तुम्हाला काय वाटतं? प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, डिजिटल असेल. आता तुम्ही एवढं बारकाव्याने फालो करता इतके वर्ष, तर तुम्ही जरा तुमची निरीक्षण काय असतील ती पण सांगा. नाही, आता हे सुरुवातीच्या काळातली पत्रकारिता आणि आताच्या काळातल्या पत्रकारितेतला फरक आहे. सुरुवातीला आम्ही 10 रुपयात पत्रकार परिषद करायचो, 20 रुपयात पत्रकार परिषद करायचो. हाताने प्रेस नोट लिहायचो, त्याच्यात झेरॉक्स करायचो, ते कट करायचो, सगळ्या प्रेसला नेऊन द्यायचो. सगळे पत्रकार यायचे, बातम्या छापायचे, लिहायचे, विचारायचे. आता ते ट्रेंड बदललेला आहे, आता सगळं काळ बदललेला आहे. बरोबर आहे. आता पत्रकार परिषदा पण महाग झालेले आहेत आणि पत्रकारावर आरोप करणं चुकीचं आहे, पण मी 10 रुपयात 20 रुपयात पत्रकार परिषद केलेली आहे. पण साहेब, राजकारण पण बदललं आहे. तो जो कार्यकर्ता आहे पूर्वीचा तो पण राहिलेला नाही, भेळबत्त्याचा कार्यकर्ता राहिलेला बदलले ना. आता आमची शिवसेना प्रमुखाची पत्रकार परिषद झाली, सिंपल पत्रकार परिषद व्हायची. निमंत्रण द्यायचं, हाताने लिहायचं, त्याचे झेरॉक्स करायचे किंवा आधी कार्बन कॉपी निघायची, टायपिंग मशीनवर असं काढायचं, मग ते पाठवायचं, अशी सिस्टीम होती. हाताने नेऊन दाखवायचं. त्याच काय मेल नव्हते किंवा मधल्या काळात तरी फॅक्स वगैरे सुरू झाले होते, पण त्याच्या आधी तर हाताने नेऊन द्यावं लागायचं. आमच्या गावात आम्ही संभाजीनगर छोटं शहर आहे, सायकलवर जायचो आम्ही, कधी रिक्षाने जायचो. हे सगळे केलेले. गेले जवळपास मला वाटतं 28 वर्ष महत्त्वाच्या पदावरती. त्याच्या पण आधी तुम्ही शिवसेनेकडे. मी इंटरव्ह्यूच्या शेवटी परत एकदा तुम्हाला त्याच सुरुवातीला आणतो. मोकळेपणाने सांगा तुमची स्ट्रॅटेजी काय आहे. अंबादास दानवे जे आहेत ते स्वतः निवडणूक लढणार नाही आहेत,
म्हणजे तुमची जशी लोकसभेला इच्छा होती तशी विधानसभेला नाही आहे, पक्षाने आग्रह केला वगैरे तर. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं तुमचं स्वप्न आहे, पण जर संधी मिळाली तर तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायला आवडेल का या सरकारवर? हे बा, हे क्लिअर. जशी लोकसभा लढवायची माझी तीव्र इच्छा होती, तशी विधानसभा लढायची माझी कोणतीच इच्छा नाही. पण पक्षाने म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदेश दिला तर तेही लढू शकतो मी, एक. त्यामुळं त्याच्याविषयी काही विषय नाही. दुसरी गोष्ट, मी एक सर्वसामान्य गटप्रमुखपासून काम करणारा शिवसैनिक आज राज्याचा विरोधी पक्षनेता. हे काही पद, जबाबदारी ही छोटी नाही. मी त्याच्याविषयी समाधानी आहे. याच्यानंतरही संघटनेच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या माननीय पक्षप्रमुख देतील त्या मी निभावेल. पण हेच झालं पाहिजे याच्यासाठी मी काम करत नाही. मी शिवसेना प्रमुखाच्या विचारासाठी काम करतो, बेसिक. नाही तर ह्यामधल्या काळात अनेक गोष्टी आम्हाला ऑफर आल्या ना. आता तुम्ही जे म्हणता ते तर आम्ही सहज एखाद्या खात्याचा मंत्री झाला असतो जाऊन कुठे, त्याला काय अवघड काम थोडी आहे. परंतु मला असं वाटतं अशा प्रलोभनाला बळी पडणाऱ्याला लोक थोडा काळाचा त्याचा फायदा असतो, नंतर दीर्घकाळ अशा लोकांना पुत्रसुद्धा विचारणे स्पष्ट सांगतो. आणि आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर इतिहास निष्ठावानानेच लिहिला आहे, गद्दारांनी कधीच लिहिलेलं नाही. आणि जसं तो एक चिमणीची गोष्ट, एक जंगलाला आग लागली होती, सगळं मोठे मोठे बंब होते आणि एक चिमणीसुद्धा चोचीनं पाणी टाकत होती. तिच्या चोचीनं काही ती आग विझत नाही, पण तिनं सांगितलं की आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असावं, आग लावणाऱ्याच्या नाही. तसंच निष्ठावानाच्या यादीत माझं नाव असावं. मी छोटा असेल नाही तर मोठा असेल, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. खूप धन्यवाद अंबादासजी. तुम्ही मोकळेपणाने तुमचं जे मत आहे ते तुम्ही व्यक्त केलं, तुमचे इरादे जे ते तुम्ही स्पष्ट केले, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे, काय अजेंडा आहे, तुमचं हिंदुत्व जे आहे ते काय आहे, भाजपचं हिंदुत्व काय ते तुम्ही सांगितलं. गद्दार किंवा खोके हे नरेटिव्ह कायम आहे तुमचं म्हणणं आहे. आणि जातपात नाही आहे शिवसेनेमध्ये किंवा हा काय फार महत्त्वाचा मुद्दा नाही हे पण तुम्ही सांगितलं. बघूयात आपण विधानसभेचं मी जसं म्हटलं तसं बिगुल वाजलेलं आहे. काही दिवसामध्येच आता जागावाटप वगैरे पण जाहीर होईल आणि निकाल पण लागतील. पण खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि बोलबडूशी मोकळेपणाने बोललात. प्रेक्षको, अंबादास दानवे यांच्यासोबतचा हा संवाद, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली? त्यांचं जे काही विश्लेषण आहे, त्यांची जी काही स्ट्रॅटेजी आहे, त्यांची जी काही मतं त्यांनी व्यक्त केली ती तुम्हाला पटली का? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि बघत राहा अशाच वेगळ्या मुलाखतींसाठी बोलबडू.